त्यासी अंती वैकुंठ प्राप्ती, ऐशे शुके सांगितले परीक्षिती. जे जे हरी चरणी भजती, ते ते पावती वैकुंठ. नामे स्पुंदत नाचत रंगणी, प्रेम विठ्ठल चरणी सर्व सुख खानी. बाप रखुमा देवी वरू विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातलं श्लोक क्रमांक 25 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 226 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. धुमो रात्रीस्तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम, तत्र चांद्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते. अर्थात धूर आणि वेळ रात्रीची, त्यातल्या त्यात कृष्ण पक्ष आणि सूर्याचं दक्षिणायन, यामध्ये जो योगी मरण पावतो तो चंद्रलोकाची प्राप्ती करतो. त्या योग्याला मोक्ष प्राप्त होत नाही. टायमाचं बंधन, वेळेचं बंधन फक्त भगवंताच्या अनन्य भक्ताकरिता आहे महाराज. जो सर्व भावे भगवंता ठिकाणी शरण गेलेला आहे, निष्काम भावनेनं जगत आलेला आहे, त्याला या मुहूर्ताची आवश्यकता नाही. मग तो योगी जरी असला तरी त्याला या काळाचं शुभ अशुभ या तत्वानुसारच गती प्राप्त होत असते. म्हणून तर योगी असल्यामुळं त्याला इतर लोकांमध्ये न जाता चंद्रलोकामध्ये स्थान मिळतं. आणि पुन्हा क्षिणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, भगवंतानेच 9व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ते तम भोक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्य मर्त्यलोकम विशंती. स्वर्गात पुण्याचा साठा आहे म्हणून स्वर्गामध्ये प्रवेश मिळेलही, परंतु तिथले भोग भोगत असताना, सुखाचा सोहळा भोगत असताना पदरी असलेल्या पुण्याचा क्षय होतो महाराज. आणि पूर्ण पुण्य ज्या वेळेस संपतं, समाप्त होतं, नाश पावतं, कारण बाजारात आपण गेल्यानंतर पैसा खर्च केल्यावरच खरेदी करता येतं सुखद वस्तू, तसं स्वर्गातलं सुखसुद्धा पुण्य खर्ची घातल्यानंतर त्याचा उपभोग घेता येतो महाराज. परंतु पुण्य संपल्याबरोबर त्या जीवात्म्याला पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे या योगी यांना सुद्धा चंद्रलोकातून पुण्याचा क्षय झाला की पुन्हा मृत्यूलोकी यावंच लागतं. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. जोपर्यंत मोक्षाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत जीवाला या मृत्यूलोकी, या पृथ्वी तळावर जन्म घ्यावेच लागतात. आपलं कर्मफळ शिल्लक आहे तोपर्यंत ते कर्मफळ भोगण्याकरता या मृत्यूलोकी यावंच लागतं महाराज. जीवाला यावंच लागतं. संत येतात, भगवंताला आणावं लागतं. सामान्यांना गती हीच आहे जी योग्यांच्या बाबतीत आहे. फक्त इतकंच आहे, सामान्य जर भागवतात सांगितल्याप्रमाणे पुण्य समसमान झालं तर पुन्हा मनुष्य देहाची प्राप्ती होते, किंवा साधना करत असताना आयुष्य कमी पडलं तर त्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये मनुष्य देहाची प्राप्ती होत असते. आणि तिसरा प्रकार आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. क्रमाक्रमानं 84 लक्ष योनीमध्ये भ्रमंती करत असताना कुठंतरी लॉटरी लागावी तसा मनुष्य देहाचा क्रमांक येतो आणि ती मनुष्य योनी त्या जीवात्म्याला प्राप्त होत असते. पण योग भ्रष्ट जो आहे, साधना करत असताना ज्याला आयुष्य कमी पडलेलं आहे, त्याला पुन्हा पुढचा जन्म
मनुष्य योनीमध्येच मिळतो आणि तो कोणत्या ठिकाणी मिळतो तेही भगवंत सांगून टाकतात की सूचनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टो अभिजायते. श्रीमंताच्या घरामध्ये अशा मनुष्याला जन्म मिळतो. अथवा योगिनामेव कुले भवती धीमताम, म्हणजे प्रापंचिक जीवन जगत असताना प्रपंचाची कुठलीच चिंता येणार नाही अशा ठिकाणी त्याला भगवंत थोडक्यात जन्माला घालतात. बघा, श्रीमंताच्या घरात जन्माला घातलं तर आध्यात्मिकदृष्ट्या पारमार्थिकदृष्ट्या जे जे कर्म करायचं असेल तो त्या अर्थाच्या बळावर अर्थात पैशाच्या बळावर करू शकतो. मला बालाजीचं दर्शनाला जायचं आहे, पैसा असल्यामुळे ताबडतोब विमानाचं तिकीट काढलं, गेलं महाराज. VIP दर्शनामध्ये दर्शन घेऊन संध्याकाळी परत. मोठी पंगत द्यायची आहे, महाप्रसाद सप्त्यातला मोठी पंगत मी देणार, श्रीमंत मनुष्य देऊ शकतो, कारण ते बळ भगवंताने त्याच्या अंगी दिलेलं असतं महाराज. आणि म्हणून श्रीमंतांकडे पाहून आम्ही उद्वेग करता कामा नये, जलन होता कामा नये, कारण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भाग्यानुसार ते प्राप्त असतं महाराज. तुम्ही कितीही खटपट केली, नाना उपाय योजले, तरी नशिबात नसेल तर त्याची प्राप्ती कदापिही होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात की एकतर श्रीमंताच्या घरी, नाहीतर मग मी योगी यांच्या घरी घालतो. योगी याच्या घरी घातल्यानंतर कुठली आसक्ती असायचा प्रश्नच राहत नाही महाराज. दुसरं कशाचंही आकर्षण नसतं. ठेबिले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, वर्तमानामध्ये समाधान वृत्तीनं असे योगीजन जगत असतात. जसं प्रल्हाद महाराज, हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू, तिला इंद्र घेऊन चाललं महाराज. मध्ये नारद स्वामी भेटले. अरे म्हणले, इंद्रदेवा हे काय करतोय? म्हणे आवडली. अरे हो आवडली, पण ती गर्भवती आहे. गर्भवती आहे, मग आता काय करू? सोडून येतो म्हणे तिथं. नारद महाराज म्हणतात, तिथं सोडायला गेला तर ते तुला जिवंत सोडतील का? ते बाबा परत आलाय म्हणले स्वारी हो. म्हणलं मग आता काय करू? म्हणले सोड इथं माझ्या आश्रमात. कयाधूला इंद्रानं नारदांच्या आश्रमामध्ये सोडलं. प्रल्हाद महाराजांना गर्भसंस्कारापासून भाग्य लाभलं महाराज. म्हणून भगवंत सांगतात की अथवा योगिनामेव कुले भवती धीमता. अर्जुना, अशा योग भ्रष्टाला मी योगियांच्या घरी जन्माला घालतो. आणि योगियांच्या घरी जन्माला घातल्यामुळं कुठली आसक्ती असायचा प्रश्न नाही महाराज. कुठल्या विषयामागं धावायचाही प्रश्न नाही. वासना शिल्लकच राहिलेल्या नसतात. वासना शिल्लक असतात तुमच्या आमच्या सामान्यांच्या, आणि त्याची पूर्तता करण्यामध्ये जीव पुन्हा या मृत्यूलोकी तसा प्रयत्न करत असतो. आणि त्या प्रयत्नात पुन्हा अपयश आलं की पुन्हा ती वासना शिल्लक राहते. त्या वासनेची पूर्तता करण्याकरता पुन्हा त्याला जन्माला यावं लागतं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. पूर्वजन्माचं सुकृत असतं, त्यानुसार नातेसंबंध जोडले जातात. आणि त्या संबंधातूनही जर प्रापंचिक काही वासना शिल्लक राहिल्या, मग ती सांपत्तिक असेल, विषयाची असेल, त्याची पूर्तता करण्याकरता जीवाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो महाराज. याच 84च्या फेऱ्यामध्ये जीवाची भटकंती चालू असते. त्याला मोक्षाची काही प्राप्ती होत नाही. मोक्ष तेव्हाच मिळतो जेव्हा अकर्त्याच्या भूमिकेमध्ये आपण वागतो, निष्काम भावनेनं जेव्हा कर्म करतो. भगवंत ठेवील तैसेच राहतो. तुका म्हणे घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. संपूर्ण संसार प्रपंच भगवंताच्या ठिकाणी वाहून जो सोपान वृत्तीमध्ये वागतो, भगवंत चालवेल तसा गाडा चालेल. अर्जुनानं जसं सारथ्य करण्याकरता भगवंताच्या हातात आपल्या रथाचा लगाम दिला, तसा या देहरूपी रथाचा लगाम जेव्हा आम्ही भगवंताच्या हाती देऊन टाकतो, त्यावेळेस मग मी माझं हे काहीच शिल्लक राहत नाही. जे काही चालतं ते त्याच्या मर्जीनं चालतं, त्याच्या इच्छेनं चालतं. त्या ठिकाणी जीवात्म्याचा काहीही संबंध राहत नाही, अनासक्त होऊन जातो. आणि अशा अनासक्तीतून जे काही घडतं त्याचं कर्मफळ निर्माण होत नसतं महाराज.
मोक्ष नाही मिळाला तरी मग अशा निष्काम भक्तांना उत्तम लोकाची प्राप्ती होते, जसं चंद्रलोक, पितृलोक, इंद्रलोक. पण इतकंच आहे की क्षीणे पुण्यमर्ते लोकं विशंती. लोक कोणताही प्राप्त होऊ द्या, पुण्याचा संचय संपला की पुन्हा मृत्यूलोकी यावं लागतं महाराज. पुन्हा या मृत्यूलोकी परत यायचं, पुन्हा तोच प्रकार. अगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे. देह एका देहाची निर्मिती ही भोगण्याकरता आहे आणि ते भोगण्याकरता आम्ही इथं येत असतो महाराज. म्हणून मी हे करणार नाही किंवा मला ते शक्य नाही असं म्हणणंच चुकीचं आहे. अर्जुन तेच म्हणत होता, रणांगणी आल्यावर मी युद्धच करणार नाही, म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाड बहुत परी दिसत असे म्हणणारा अर्जुन की देवा मी शस्त्र हातात घेणार नाही, हे पापकृत्य आहे, माझेच मी मारणार, त्यांची हत्या माझ्याकडून होईल आणि हे पापकृत्य मी कुठं फेडू, हे माझ्यानं शक्य नाही म्हणणारा अर्जुन. भगवंताने जेव्हा सांगितलं 18 अध्याय त्यावेळेस तोच अर्जुन म्हणतो, नष्टो महास्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. देवा संपूर्ण माझा संदेह गेला, माझ्या शंका दूर झाल्या, कुठलीही मनात शंका राहिली नाही, निशंक झालो मी. आता तू सांगावं मी करावं. युद्धाकरता तयार झाला महाराज. तयार झाला नाही महाराज, त्याच्या नशिबात ते युद्ध घातलेलंच होतं. म्हणून तर भगवंत म्हणतात, करतीन नेच्छसी अन्मोहात करिष्यसी अवश्यो अपि तत्. तू जर म्हणत असेल अर्जुन आम्ही हे करणार नाही किंवा हे करल, ते तुझ्या हातात नाहीच आहे भगवंत म्हणत. आणि खरंच आहे महाराज, पण आम्ही इतके खुळे आहेत, आम्हाला हेच कळत नाही की आमच्या हातात काहीच नाही. त्या भगवंताच्या कृपेशिवाय, भगवंताच्या इच्छेशिवाय इथं काहीही घडत नाही. मग आम्ही उगीचच त्रागा करतो, नशिबाला दोष देतो. वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोग नेते फळ संचिताचे. संचितात जसं असेल तसंच आयुष्य आम्हाला जगावं लागणार आहे, त्यापेक्षा वेगळं जगता येत नाही महाराज. अशा स्थिर वृत्तीनं जो जगतो, निष्काम भावनेनं जो जगतो, भगवंताकडं सोपान वृत्तीनं जो जगतो, मोक्ष त्याची वाट पाहतो. परंतु असा मनुष्य भगवंत सांगतात, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चिद्यत्तपि सिद्धये. त्यावेळचं प्रमाण आहे 1000 असा एखादा मिळत होता महाराज. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 226 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, तरी प्राणायाची अवसरे वातलेष्मा शुभरे तेने अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. अर्थात अर्जुना, मरण समयी कफ वातादी हे जे दोष आहेत त्याच्या अतिभरानं, त्यांचं प्रमाण वाढल्यानं अंतःकरणात सुद्धा अंधार निर्माण होऊन जातं. त्यामुळे त्या अंधारामुळे, अंतःकरणातल्या अंधारामुळे अविवेक गच्च भरून राहतो आणि अविवेक जागृत झाल्यामुळं, अविवेकाचं पारडं जड झाल्यामुळं मनुष्य विवेक गमावून बसतो. विवेक गमावणं म्हणजे काय हो, की अंतसमयी भगवंताचं नाम मुखात आल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते, याचा सुद्धा विसर पडणं म्हणजे विवेक गमावणं. माहिती आहे ना, शेवटच्या समयी भगवंताचं नाम घेतलं की मोक्षाची मग काय येऊ नये महाराज ते नाव, भगवंताचं नाम मुखामध्ये काय येऊ नये, इतका जर सोपा मार्ग आहे, त्याला तेच कारण आहे महाराज. आयुष्यभराचे आमचे जे कर्म आहेत ते कर्म त्याला आड येतात. कफ वातादी हे विकार उद्भवतात, अज्ञानानं भरतं आणि पुन्हा विषय ओढीमुळं, आसक्तीमुळं जीव दुसऱ्याच विषयामध्ये अडकतो, परमात्मा विषय बाजूला ठेवतो आणि पुन्हा उत्पन्न झालेल्या वासनेच्या पूर्ततेकरता पुन्हा जन्माला येतो. हेच जन्ममरणाचं रहाटगाडं सतत चालू राहतं. मोक्षाची काही त्याला काही केल्या प्राप्ती होत नाही महाराज.
म्हणून माऊली सांगतात की तरी प्राणायाची अवसरे वातलेष्मा सुभरे. वातलेष्मा म्हणजे कफ वात वगैरे. तेने अंतःकरणी अंधारे कोंदले ठाके. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय. कुलस्वामिनी आई एकविरा माता की जय.